नमस्कार, महाराष्ट्र पोलीस टाइम्स व भगवा प्रांतमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आलो आहोत सोलापूर जिल्हा परिषद या ठिकाणी पूनम गेट या ठिकाणी मनसेचे नेते प्रशांतजी इंगळे हे उपस्थित आहेत। आज महाराष्ट्रामध्ये महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे इलेक्शन झाले त्यामध्ये राजसाहेबांना जो अपयश आलेलं आहे, त्यानंतर राजसाहेबांनी महाराष्ट्रात बराच बदल केलेला आहे। संपर्क प्रमुख मध्ये बदल केलेला आहे, तसेच भाकरी फिरवली जाईल असा अंदाज वर्तवला जातोय आणि सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी ही प्रशांतजी इंगळे यांच्यावर देण्यात येईल असे कार्यकर्त्यांमध्ये कुजबूज चालू आहे। तर त्यांना विचारू, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। आज साहेब, ज्या अपयशानंतर विधानसभा, महापालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन झाले, त्याच्या अपयशानंतर राजसाहेबांनी बरंच महाराष्ट्रामध्ये संपर्क प्रमुख घेऊन बदल केलेला आहे। तर अशी सोलापूरमध्ये चर्चा चालू आहे कार्यकर्त्यांमध्ये की सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची तुमच्यावर देण्याची अशी चर्चा चालू आहे। तर त्याच्याबद्दल तुमचं मत काय साहेब? हे कार्यकर्त्याची इच्छा आहे, परंतु आमच्यासाठी कसं आहे, आई वडिलांनी जन्म दिला आहे, परंतु कर्म आम्हाला राजसाहेबांनी दिले। ही आमच्या सोलापूर जिल्ह्यातील माझ्यासही सर्व मनसैनिकांची धारणा आहे। मनसैनिकाच्या समोर फक्त आणि फक्त राजसाहेब हे त्यांचं दैवत आहे। त्यामुळं आज मी राजसाहेबांसमोर गेली 20 वर्ष नाही आहे, 1990 पासून विद्यार्थी दशेपासून मी राजसाहेबांच्या तालमीत आलेला आहे। राजसाहेबांचा आचार विचार, साहेबांचं धोरण, साहेबांचं विजन साहेबांच्या छत्रछायाखाली असल्यामुळं मला सर्व ज्ञात आहेत। मी आता आपण जे म्हणलात की बरोबर आहे की कार्यकर्त्यांच्या भावना असतील, महाराष्ट्रामध्ये सर्व नवीन संपर्क प्रमुख प्रत्येक जिल्ह्याला दिलेले आहेत, सोलापूरला सुद्धा दिलेले आहेत। उद्याच्या 11 तारखेला त्यांनी येणार आहेत। सर्व जिल्ह्यातील लोकांशी ती चर्चा करतील, पदाधिकारी चर्चा करतील, त्यांना जे काय बरं वाईट वाटेल किंवा भविष्यातली जी पक्ष संघटना आहे, संघटन कसं वाढवायचं आहे, पक्षाला कसं जनतेपाशीपर्यंत न्यायचं आहे। कारण सन्माननीय राजसाहेबांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष असा पक्ष झाला पाहिजे, लोकांची अशी धारणा झाली पाहिजे की ते लोकांच्या प्रश्नासाठी, लोकांसाठी आणि या महाराष्ट्रासाठी मनसे हा पक्ष आहे, अशी आपुलकी निर्माण करण्याचं काम आम्हा सर्व मनसैनिकांना सन्माननीय राजसाहेबांनी दिलेलं आहे। आज त्या अनुषंगानं महाराष्ट्रात दौरे चालू आहे, सोलापुरामध्ये सुद्धा दौरे चालू आहेत। परंतु मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की आमचा पक्ष हा सन्माननीय राजसाहेबांच्या विचाराच्या छत्रछायाखाली आहे। आम्हाला यश अपयशाची काही भीती नसती, कारण एकच आहे, आमच्या सर्वसमोर सर्व आहे। या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इतका चिखल झालेला आहे, कुठल्या कोण कसला पक्ष काय त्यांना तत्व राहिलेले काय नाही। त्यांनी ज्या धोरणाने त्यांनी पक्ष स्थापन केला होता, ज्या विचाराने त्यांनी महाराष्ट्राचं सुखराम करण्यासाठी त्यांनी हे केलं होतं, परंतु त्यांना त्यांनी तिलांजली दिलेली आहेत। फक्त एकच मनसेचा पक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा की जो जनतेच्या, या महाराष्ट्रातील तरुणांच्या, या महाराष्ट्राची जी मराठी भाषा, या मराठी भाषेची अस्मिता टिकवण्यासाठी, या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना, या महाराष्ट्रातील तरुणांना या सुजलाम सुफलाम आणि त्यांचं भविष्य घडवण्याचं जर कोण काम करत असेल तर सन्माननीय राजसाहेब ठाकरे करतात। आणि या राजसाहेब ठाकरेंचा आम्हाला एक आदेश आहे की आपलं 20% राजकारण आणि 80% समाजकारण ही मनसेची भूमिका राहिलेली आहे। त्यामुळे सत्तेची आम्हाला गरज नाही आहे, आमची सत्ता रस्त्यावर आहे। कारण एवढं लक्षात घ्या, आपण जे म्हणालात की भविष्यामध्ये सन्माननीय राजसाहेबांनी भाकरी फिरवण्याचं जो काही आदेश, चर्चा अख्ख्या महाराष्ट्रात आहे किंवा सोलापूर जिल्ह्यात आहे, मी एवढंच सांगू इच्छितो की मी राजसाहेबांचा एक राजभक्त आहे। राजसाहेब जे काही जबाबदारी देतील की मी जर त्यांना वाटलं की हा त्याला राजभक्त आहे, हा मनसैनिक आहे, हा काहीतरी करू शकतो, मला साहेबाला नाही म्हणता येणार नाही। कारण साहेबाचा आदेश हे माझ्यासाठी सर्वस्व आहे। कारण मी असं समजतो की आई वडिलांनी आम्हाला जन्म दिलाय, परंतु कर्म मला राजसाहेबांनी दिलेलं आहे। त्यामुळे मी स्वतःला असं समजतो की या सोलापुरातील मनसैनिक असू दे किंवा आम्ही सर्वजण की राजसाहेब जे बोलल ते धोरण आणि जे बांधील ते तोरण आहे। त्यामुळं जी कार्यकर्त्याच्या भावना असतील, आपण सुद्धा आमच्या मनसेची दखल घेतली किंवा माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाचा जो एक बहुजन समाजातून एक बहुजनाचा आवाज म्हणून पुढे येत आहे, त्यांना आपण
भगवा प्रांतच्या रूपानं आम्हाला एक पाठबळ द्यायला लागलात, आम्हाला एक व्यासपीठ उभं केलं, त्याच्याबद्दल प्रथमतः मी आपल्या भगवा प्रांतचं आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भगवा प्रांत चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.